हॅलो फ्रेंड्स, अप टू डेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मूग डाळचा हलवा तर सगळेच खाल्ले असतील, पण या हलव्याला बनवायला इतकी मेहनत लागते, ते कोणालाच आवडत नाही. आज मी तुम्हाला इन्स्टंट पद्धतीने बनवणारी रेसिपी दाखवणार आहे. हे बनवायला डाळीला भिजवत ठेवण्याची गरज नाही. कमी मेहनत आणि कमी तुपात बनवून होणार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. कमी मेहनत आणि पटकन बनवणारी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे मूग डाळ घेतली आहे. या रेसिपीसाठी मी 1 वाटी मोजून मूग डाळ घेतली आहे. ह्याच वाटीने बाकीचे साहित्य आपल्याला घ्यायचे आहेत. हलवा बनवण्यासाठी मी साधी पिवळी मूग डाळ घेतली आहे. डाळ पॉलिश केलेली असते, त्यावर स्टार्च असतात. याला धुवून घेऊ आपण. हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यावरचं स्टार्च सगळं निघून गेलं पाहिजे आणि त्यातलं पाणी आपण काढूया, जो स्टार्च जमा झालेला आहे. असं आपल्याला 2-3 वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला डाळ, जेणेकरून आपली अशी स्वच्छ दिसली पाहिजे. आता मी इथे एक वाटी घेतली आहे, त्यावर चाळण ठेवली आहे. आणि ती मूग डाळ त्यामध्ये टाकून घेत आहे. त्यातलं जो एक्स्ट्रा पाणी असतं ते सर्व निघून गेलं पाहिजे. अशा पद्धतीने मी चाळणीत सगळी डाळ काढून घेतली आणि त्यातलं पाणी निथळून घेत आहे. पाण्याचं एकही थेंब नाही राहिलं पाहिजे डाळीमध्ये आणि इथे मी डाळ भिजत ठेवली नव्हती. आता मी 1 मिनिटं आता साईडला करून ठेवते ती डाळ आणि इथे एक मी कढई घेतली आहे. कढईमध्ये ती सगळी मूग डाळ त्यामध्ये टाकून घेते. आता गॅसवर एक कढई ठेवून घेऊ. चाळणीतली डाळ त्यात टाकून घेऊ. गॅसला मी फास्ट ठेवणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे ती डाळ. इथे मी डाळीला भिजत ठेवली नव्हती. मी इथे इन्स्टंट हलवा बनवायचं सांगते. हलवा बनवणे जास्त हार्ड काम नाही. ते पटकन बनवलं जातं. रवा हलवा, पिठाचा हलवा किंवा बेसनाचा हलवा कोणताही बनवू शकता. पण सरळ पद्धतीने माहिती असेल तर बनवू शकता. हे बघा मूग डाळ आता ड्राय झाली आहे. मी याला अजून थोडं भाजून घेते. डाळीला कलर पण चेंज झाला आहे. आता याला थंड होण्यासाठी आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. एका साईडला आपली डाळ थंड होईपर्यंत आपण चाचणीची तयारी करूया. एक मी पातेले घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये मी 3 वाटी पाणी घेत आहे. ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली आहे, त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे. आता इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. ज्या वाटीने मी 3 वाटी पाणी घेतले होते, त्याच वाटीने पाणी आणि साखर पण घेतली आहे. आता इथे मी छानसा कलर येण्यासाठी केशर टाकून घेत आहे. केशरने कलर खूप छान येतो. हे ऑप्शनल आहे. तुम्ही इथं केशर नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला. तुमची इच्छा. इथं तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता. इथे छान फ्लेवर्स येण्यासाठी मी इलायची टाकली आहे अर्धा चमचा. जसं पाणी उकळेल तसं केशर कलर सोडतो. आता इथे पाण्याला उकळी आली आहे. थोडंसं आपण थंड होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊ आपण. आपली डाळ छान भाजलेली मी आता मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घेत आहे. आपल्याला जास्त बारीक करायची नाही. थोडंसं मोठंसंच ठेवायची आहे ती डाळ आपल्याला. जाडसरच ठेवायची आहे. तुम्ही इथं प्रीमिक्स करून ठेवलात तरी चालेल. तुम्हाला जितकं लागेल तितकं तुम्ही यूज करू शकता. आता मी एका कढई घेतली आहे. त्या कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे. तुपामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले आहे. ते भाजून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. जास्त आपल्याला भाजायचं नाही ते हलकंसं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये फक्त परतवून. आणि राहिलेलं तूप टाकत आहे. जितकं तुम्ही तुपाचा वापर कराल तितके आपला हलवा छान बनतो. तूप टाकल्यानंतर त्यामध्ये मी रवा टाकते. थोडंसं बेसन टाकते. अर्धा-अर्धा चमचा मी बेसन आणि रवा टाकून घेतले आहे इथं आणि ते मिक्स करून घेते सर्व. ते मिक्स झाल्यानंतर मी जे आपण डाळ वाटून घेतली होती ते टाकत आहोत त्यामध्ये. डाळ टाकल्यानंतर मी हलवून घेते. जितकं आपण ते हलवत राहू तितका आपला हलवा छान बनतो. याला जास्त हलवण्याचीच गरज आहे. हलव्याला मेहनत जितकं आपण हलवत राहू, तितका आपला हलवा छान स्वादिष्ट बनतो. पहा इथं कलर थोडंसं चेंज होत आहे आणि जो आपण पाणी तयार करून ठेवलं होतं ते पाणी मी टाकत आहे. पाणी टाकताना आपण एका साईडने पाणी टाकायचं आणि एका साईडने आपल्याला ते हलवत राहायचं आहे. जेणेकरून त्याच्या गुठल्या होणार नाहीत. एकसारखा आपला हलवा हलवता येईल. सुरुवातीला आपल्याला पातळ दिसतो, पण ते हळू जितकं आपण त्याला हलवत राहू, ते मिक्स होत राहतं आणि घट्ट होतं. आता मी इथं फ्रेश मलाई घेतली आहे, म्हणजे दुधावरची साय. दूध उकळून ठेवलं होतं, त्यावर साय आली होती. ते टाकली मी त्यामध्ये आणि साचलेली साय टाकू नका. त्याचा सुगंध वेगळाच येतो. जो आपली फ्रेश दूध आपण गरम करतो, त्याच्यावरची साय टाकायची आणि त्यामध्ये मी भाजून घेतलेले कट करून ड्रायफ्रुट्स टाकले आहे. ड्रायफ्रुट्स टाकून मी पुन्हा एकदा हलवून घेते. पहा किती सॉफ्ट आपला हलवा दिसत आहे.
तर मंडळी, आपला स्वादिष्ट आणि खमंग मूग डाळ हलवा आता तयार आहे. ही रेसिपी पुन्हा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर सांगा. अशी सोपी, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.